काय कशा पद्धतीने इथं काम करताय, नागरिक म्हणून तुम्ही काय सांगा? बेसिकली पुणे महापालिका ज्या भागात पाणी पुरेसं पुरवू शकत नाही, परंतु लोकांकडनं पाणीपट्टी मात्र पूर्ण घेते, त्या लोकांना एक्स्ट्रा पाणी म्हणून फुकट टँकर देण्याची व्यवस्था आपल्याकडे अनेक वर्ष आहे. त्यातलाच हा एक टँकर पॉईंट पटवर्धनबाग टँकर पॉईंट. इथून फक्त फुकट टँकर्स दिले जातात, विकत टँकर्स दिले जात नाहीत. नागरिकांना, सोसायट्यांना जशा रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे ते मागण्या नोंदवतात. त्या मागण्या महापालिकेच्या अधिकारी, इंजिनियर्सच्या थ्रू इथं नोंदल्या जातात. खरं म्हणजे इथे सुद्धा डायरेक्ट नोंदण्याची सोय पाहिजे किंवा फोन नंबरवर नोंदण्याची सोय पाहिजे. पण आपण जर आता बघितलं असेल तर इथे जे बोर्ड लावलेत त्यांचे फोन नंबर मात्र लोकांना शक्यतो वाचता येऊ नयेत अशा प्रकारे खोडलेले आहेत. त्यामुळे ज्यांना माहिती आहे तेच कॉन्टॅक्ट करू शकतात. बरं, आता परिस्थिती अशी आहे की त्या इंजिनियर्सकडनं इथं जेव्हा एंट्रीला येतात गोष्टी, त्यावेळेला इथं रजिस्टरवर त्या एंट्र्या केल्या जातात, संबंधितांचे नंबर्स लिहिले जातात आणि मग त्यांना टँकर उपलब्ध होईल तसा पुरवला जातो. ही आतापर्यंतची परिस्थिती आहे. पण आपण रजिस्टर आता बघितलं त्या ठिकाणी नोंदणी केल्या वितरित काही लोकांना मिळालेले नसतात, तर काही लोकांना परस्पर गेलेले आहेत, असं का होतं? नाही, नोंदणी केलेल्या लोकांनाच मिळतात, पण गंमत अशी आहे की ती ज्याची पहिली नोंदणी त्याला पहिलं मिळायला पाहिजे. आपण रजिस्टर आता बघितलं असेल तर 1 नंबरला मिळालं, 2, 3, 4, 5, 6, 7ला मिळालं नाही, एकदम 8व्याला मिळालं, मग 9, 10ला मिळालं नाही, मग 11व्याला मिळालं. हे असं का? तर त्याला काही तोंडी उत्तरे दिली जातात, ती अशी दिली जातात की साहेबांचा फोन येईल किंवा कुठल्या तरी माजी नगरसेवक किंवा माननीयांचा फोन येईल, त्याप्रमाणे आम्ही टँकर तिथं वळवतो. मागणी असली उशिरा येऊ पहिली येऊ, आम्ही कोणाला द्यायचंय आमच्या हातात असतं. हे चुकीचं आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीनेच ते टँकर दिले गेले पाहिजेत. कारण नाही त्या लोकांना रोज मिळतो, नाही त्यांना 4-4 दिवस मिळत नाही, अशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. आणि म्हणून ही सिस्टीम अतिशय पारदर्शी आणि व्यवस्थित लागून गेली पाहिजे. ती मात्र होत नाही, हे दुर्दैव आहे. नगरसेवक किंवा माननीय जे आहेत त्यांची या सगळ्या व्यवसाय किंवा गैरव्यवहारामध्ये कशी नोंद? नाही, नागरिकांना अजूनही असं वाटतं की आपण आपल्या माजी नगरसेवक किंवा माननीयांना फोन केला तर आपल्याला टँकर मिळेल आणि मग ते त्यांना फोन करतात आणि मग ते इकडे फोन करतात आणि मग काहींचं काम होतं, काहींचं नाही. परंतु दुर्दैव असं आहे की मुळात कुठलाही मधला व्यक्ती हवा कशाला? डायरेक्ट स्ट्रेट मागणी नोंदवणं, स्ट्रेट त्याच्या नंबराप्रमाणे त्याला टँकर मिळणं हीच व्यवस्था असणं अपेक्षित आहे. ना तिथं नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, खासदार किंवा आयुक्त यांचा कोणाचाही मध्ये इंटरफेरन्स असता कामाचा नाही. तशी इथं सिस्टीम नाही. तुम्हाला काय वाटतं की आता टँकर मध्ये घोटाळा होतो का काय नाही होत, काय वाटतं, काय व्याप्ती? नाही, घोटाळा होतो म्हणण्यापेक्षा सुद्धा कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार काही ठराविक लोकांकडे गेल्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांना जर मिळालं नाही तर त्यांना विकत टँकर घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यांना फुकटचा भुर्दंड बसतो. बिल भरून सुद्धा विकत पाणी घ्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जय गणेश. आज चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे वल्लभेश मंगलम, भगवान श्री गणेश आणि देवी वल्लभा यांच्या विवाहाची ही आजची तिथी. त्याच्यामध्ये काल गुढीपाडवा होता. हा सृष्टी निर्मितीचा दिवस म्हणून मांडला गेलेला आहे आणि परब्रह्म परमात्म्याला ब्रह्मणस्पतीला असं वाटलं की मी अनेक रूपात नटो आणि शास्त्राने त्याला असं सांगितलं एको अहम बहुश्याम, म्हणजे मी अनेक रूपात नटो. आणि त्यांनी आपल्या योगमायेने यांचा मिलन झालं, योगमायेचं आणि परब्रह्माचं. आणि तो आजचा दिवस म्हणजे ही द्वितीया आणि या योग मिलनातनं गुणमयी सृष्टी निर्माण झाली आणि श्री गणेशांच्या आधिपत्याखाली ही गुणमयी सृष्टी निर्माण झाली. त्या दृष्टिकोनातून आज ही योगमाया देवी वल्लभा आणि भगवान श्री गणेश यांच्या विवाहाची तिथी म्हणून ही गणपत्य संप्रदायात सांगितलेली आहे. आणि हा विवाह सोहळा आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये समस्त भक्तांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय. आता विवाहाला शुभारंभ झालेला आहे आणि समस्त भक्तांनी आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या विवाह सोहळ्याचा
आणि श्री गणपती बाप्पा आणि देवी वल्लभा यांच्या दर्शनाचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश. तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. हे जो काही प्रचार निवडणुकीचा चालू आहे त्यात महिला राजकारण्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधानं होतात, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? आणि असं आहे, आता त्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीने त्यांनी सांगितलं की त्यांचंही असंच एक आक्षेपार्ह विधान आलं होतं. सुधीरजींच्या विधानाच्याबद्दल निवडणूक आयोग तपासणी करून माहिती घेत आहे. ते योग्य असेल तो निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची दखल ही निवडणूक आयोगाने उलट बारकाईने घेतली पाहिजे. किंवा समाज माध्यमावरती सुद्धा एखाद्या चुकीच्या गोष्टी आल्या तर त्याचीसुद्धा प्रत्युत्तरं ही देत असताना आम्ही बघतो आहे निवडणूक आयोगाला. आता मी ट्विटरवर काही काही फिल्म बघते की प्रत्येक ठिकाणी त्या माणसाचे चेहरे वगैरे बदलून वेगवेगळ्या मीम्स केल्या जात आहेत. आता त्याच्यातसुद्धा बदनामी होते. पण प्रत्येक गोष्टीवर बंधन आणलं तर मग व्यक्ती स्वातंत्र्यावर किती बंधन आणलं जाणार. पण कुठेही महिला, जाती, धर्म, वय, अपंगत्व याला धरून दुसऱ्या माणसाबद्दल बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. आपण सहजगत्या म्हणतो की अमुक अमुक माणूस मुका बहिरा आहे. अरे मुक्या आणि बहिऱ्या लोकांचा पण अपमान होतो ना त्याच्यामध्ये. ते काय स्वतःहून बहिरे होत नाही आहेत लोक जे आहेत ते. त्याच्यामुळे माझं म्हणणं संवेदनशीलता प्रत्येक क्षेत्रात असली तर चांगली. हो, त्यांनी सांगितलं ना, नाना मानकरींनी सांगितलं की बालगंधर्वला एक दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे. पुणे शहरातल्या लोकसभा उमेदवाराच्या प्रचारार्थ तो मेळावा आहे. आणि त्याच्यानंतर साहेब सासवडला जाणार आहेत. आणि नंतर अधिक मेळावे आणि सभा होतीलच बाकीचे जे आहेत. कुठे कुठे इंडियातलं. हां, मला अजून मी त्यांची वर्तमानपत्र स्टेटमेंट वाचली. पण महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्थानिक पातळीवरचे प्रश्न सुटण्याच्या अपेक्षा असतात. आणि त्यांना जी लोकसभेची जागा पाहिजे होती ती मिळालेली नाही आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जे आपल्याबरोबर आहेत तर त्यांची आम्ही नक्की त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्याशी त्या त्या ठिकाणचे उमेदवार जबाबदारी टाकून त्यांचं प्रश्नांचं निराकरण केलं जाईल. त्याच्यात काही शंका नाही. पण मला वाटतं की ज्या प्रकाराने वंचितवरती जो त्यांना समूळ नष्ट करण्याचा जो डाव खेळला गेला तो माणुसकी शून्य डाव होता असं मला वाटतं. आमच्याकडे अजून आम्ही न्याय देण्याच्या प्रक्रियेत आहोत. आठवले आहेत मंत्री आणि पुढेही त्यांना पदं मिळतील त्यांच्या लोकांना. खरं तर आपण बघितलं असेल की रवींद्र दंगेकर काँग्रेसी गेल्या निवडणुकीमध्ये अगोदर झाले असेल, पण ते मूळ शिवसेनेतच होते. आणि कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि जिद्दीने आमच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे ते निवडून आले हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून असं कुठच्याही प्रकारे त्यांच्याबद्दल काही द्वेष किंवा त्यांच्याबद्दलचं जो काही काम न करण्याचा असं काही विषयही नाही आहे. मुळामध्ये काँग्रेसला पूर्ण ताकद शिवसेनेची तिकडे गेल्या अनेक दिवसापासून आपण मिळते. काही काळासाठी सांगलीचा तिढा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये काही काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांच्याकडनं अशा सूचना किंवा असे काही निरोप येत होते की आम्हाला अजून वरिष्ठांकडनं सांगण्यात आलेली नाही आहे किंवा काय केलेलं नाही आहे. विशेषतः मावळमध्ये पण तसं तो प्रकार झाला. पण कालच सर्व आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतल्यामुळे आता तो काय विषय राहिलेला नाही आहे. आणि रवींद्र दंगेकरजींच्या प्रत्येक बैठकीला आमचे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित राहिलेले आहेत. आजही ती बैठक आहे. त्याहीमध्ये दोन्ही शहर प्रमुख, मी आताच त्यांच्याशी पण फोनवरती संवाद केला की असं काही स्थानिक स्तरावरती काही विषय आहेत का, तर तसंही त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठचाही विषय नाही. आणि पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. वरिष्ठ नेत्यांकडनं पण देखील काही दौरे आपण आयोजित करण्याचं काम आपण केलेलं आहे. 23 तारखेला मावळमध्ये स्वतः आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्याचं काम होणार आहे. मुळशीमध्ये सुप्रियाताईंची सभा करण्याचं देखील आम्ही नियोजित करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पुण्यातले प्रमुख लोक मागणी करतील तसे आमचे वरिष्ठ नेते देखील, मग संजय राऊत साहेब असतील, कुठे मी असेन, आदरणीय आदित्यजी असतील, आम्ही पूर्ण ताकदीने सहभाग आम्ही होणार आहोत.